India's first Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, was born on November 14. After his death in 1963, his birthday has been celebrated as Children's Day in India. Children's Day is not just a day to let the future generation have its say. It is a day to remember a leader who, in his quiet but determined way, laid the foundation to convert a nascent nation into a world power. But why Children's Day? Apart from being known for his skills as a statesman, Nehru was also immensely fond of children. The more popular and famous of Nehru's pictures show him with children. Children to Nehruji were little adults in the making. The story also goes that he started to wear a rose on his jacket after a child pinned one on it. It is a day when children all over the country are pampered with goodies. From the school child's point of view, the best thing perhaps is that it is a special day at school. They need not wear uniforms and are given sweets. In Navi Mumbai, MLA Sandeep Naik joined thousands of students from NMMC schools to celebrate Children's Day. For the special children of NMMC schools for disabled children at Rabale, Children's Day brought smiles as the MLA dropped in to meet them and distributed apples and biscuits amongst children. Following this, students gathered at the hall of the school and were addressed by MLA Sandeep Naik. He said that on Children's Day, we should develop a vision for children as they are the future of the nation. पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे स्वप्न बघितलेलं की भारतातले युवक किंवा विद्यार्थी किंवा मुलं ही भविष्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाचं भविष्य होणार आहे आणि त्यांना घडवण्याकरता त्यांना त्या ठिकाणी प्रेम करण्याच्या अनुषंगानं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच आपली भावना व्यक्त केलेली आहे आणि आता आपल्याला त्या अनुषंगानं प्रगत भारत हा बघायला मिळतो. आज चिल्ड्रन्स डे आहे, परंतु चिल्ड्रन डेच्या दिवशी आपण नेमकं काय करावं, फक्त चिल्ड्रन डे सेलिब्रेट करायचा आणि नंतर विसरून जायचं हे होता कामा नये. तर चिल्ड्रन डेच्या त्या ठिकाणी दिवशी आपण त्या ठिकाणी चांगली संकल्प खऱ्या अर्थानं करण्याची गरज आहे. The MLA said that it was because of the historic progress the nation has experienced that India is respected by the world. फ्री रेव्होल्यूशन व इंडस्ट्रियलायझेशन असेल त्याच्या मार्फत पूर्वी जर त्या ठिकाणी भारताची तुलना केली किंवा भारताबद्दल जर भाष्य केलं जायचं तर एक इतिहास असलेला देश म्हणजे राजे महाराजे पौराणिक कथा अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक भारताची ओळख ही पूर्वी असायची आणि आपल्याकडे आल्यानंतर म्हणजे साधू महाराज किंवा त्या ठिकाणी पगडी घातलेले राजे अशी एक प्रतिमा परदेशातील लोकांमध्ये देखील त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बिंबवलेली होती. परंतु ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या प्रकारे प्रत्येक वर्षी पंचवार्षिक त्या योजना आल्या त्याच्यानंतर जी भारताने प्रगती केली. आज जर आपण बघितलं तर एक 10 वर्षापूर्वी आपण भारताला जो परदेशामध्ये सन्मान मिळायचा नाही, परंतु आता जर आपण अमेरिकेमध्ये गेलो, जर आता आपण जर युरोपामध्ये गेलो किंवा एशियामध्ये देखील मोठ्या देशामध्ये गेलो तर एक प्रोफेशनल म्हणजे चांगला ह्युमन रिसोर्स म्हणजे ज्या लोकांकडे चांगलं शिक्षण आहे, ज्या देशातले चांगले वकील आहेत, ज्या देशातले चांगले इंजिनियर्स आहेत
अशा त्या ठिकाणी IT प्रोफेशनल आहेत अशी भारताची ओळख आता पूर्ण जगामध्ये होऊ लागली आहे. Speaking to the media, MLA Sandeep Naik said that the centre, state and NMMC are trying their best to provide the best of facilities to students. आपण जगत असताना मुलांना त्या ठिकाणी चांगलं स्वच्छ त्या ठिकाणी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका सर्वच त्या ठिकाणी जणं चांगलं त्या ठिकाणी वातावरण मुलांना त्या ठिकाणी चांगली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे. जेवढी जबाबदारी शासनाची आहे तेवढीच जबाबदारी शिक्षकांची आहे, पालकांची आहे. Today, even if mothers are not literate, they want their children to study, he said. आताच्या परिस्थितीमध्ये आईवडील शिकलेले नसले तरी त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी शिकावं, आपल्या त्या ठिकाणी उतार काळामध्ये आपला आधार बनावं आणि जर त्यांचं ऋण कुठेतरी फेडायचं असेल तर त्या ठिकाणी सर्वच जबाबदारी प्रत्येकानं त्या ठिकाणी पेलण्याची आवश्यकता आहे. आणि जर लहान मुलांमध्ये जर आपण त्या ठिकाणी हे पहिल्यापासून जर त्यांना याची जाणीव दिली तर तयार होणारं त्या ठिकाणी भविष्य हे खरोखर सक्षम आणि स्पर्धेला त्या ठिकाणी समोर जाणारं त्या ठिकाणी निश्चित प्रकारे राहील असा विश्वास मला. He said that in today's day and age of video games and computers, physical and mental development must be given priority while educating young minds. आताच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये TV किंवा त्या ठिकाणी व्हिडिओ गेम्स अशा प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टींमध्ये मुलं जास्त अडकलेली आहेत. ज्या प्रकारे मुलांचा मानसिक विकास व्हायला हवा त्याच प्रकारे मुलांचा शारीरिक विकास देखील होणं गरजेचं आहे. आपण पूर्वीच्या वेळेस बघायचो की कुठेतरी गोट्या खेळ, कुठेतरी विटीदांडू खेळ, कुठेतरी कबड्डी खेळ, कुठेतरी हुतुतुतू खेळ, कुठेतरी लंगडी खेळ अशा प्रकारचे खेळ किंवा आट्यापाट्या असतील ही मुलं खेळायची. परंतु आताच्या दिवसांमध्ये आपण मुलगा बघितला तर कुठेतरी कम्प्युटरच्या समोर बसलेला गेम खेळत असतो किंवा कुठेतरी व्हिडिओ गेम खेळत असतो. तर कुठेतरी ही मानसिकता देखील त्या ठिकाणी पालकांनी त्या ठिकाणी मुलांची बदलायला हवी. त्यांना कम्प्युटरचं त्या ठिकाणी ज्ञान गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याचं मानसिक आणि शारीरिक त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी वाढ व्हायला हवी ती देखील होणं गरजेचं आहे. Looking at the innocent faces of children, it is indeed said very true. There are no 7 wonders of the world in the eyes of a child. There are 7 million.